14 वर्षाच्या वनवासानंतर राक्षस रावणाचा वध करून श्रीराम अयोध्यात परतले. त्यांच्यासोबत होती सीता माता आणि भ्राता लक्ष्मण. अयोध्यावासी आनंदाने भारावलेले, संपूर्ण नगरी दीप लावलेले, कारण त्यांचा प्रिय राजा आणि धर्माचा आधारस्तंभ परतला होता. त्या दिवशी अयोध्या नगरी अक्षरशः दीपांच्या सागरात न्याहून निघाली. हा दिवसच दिवाळी म्हणून साजरा केला जातो. दिवाळी आली की आपण सगळे दिवे लावतो, फटाके फोडतो, गोडधोड खातो. पण कधी विचार केला आहे या सगळ्यामागे नेमकं विज्ञान काय आहे? आणि प्रत्येक दिवशी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा आपल्या शरीर, मन आणि ऊर्जेवर किती खोल परिणाम होतो? हो, खरंच लहानपणापासून ऐकतो धनोत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बळीपदा आणि भाऊबीज. पण बहुतेकांना फक्त कथा माहिती असतात, अर्थ नाही. आज आपण जाणून घेणार आहोत या 5 दिवसांमागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य. आणि प्रत्येक दिवशी नेमकं काय करावे हेही समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हिडिओच्या मध्ये मी एक सुंदर अशी कथा सांगितली आहे. वेलकम टू माय चॅनल सत्वतत्व मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरा. केलं का सबस्क्राईब चॅनलला? चला व्हिडिओला सुरुवात करूया. दिवस पहिला, धनोत्रयोदशी. नावातच धन आहे म्हणजे पैसा की काहीतरी खोल अर्थ आहे? हो, अनेकांना वाटतं धनोत्रयोदशी म्हणजे सोनं चांदी खरेदीचा दिवस. पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी प्रकट झाले, म्हणजेच आयुर्वेदाचे जनक. म्हणजे धन म्हणजे आरोग्याचं धन? अगदी बरोबर. आरोग्य हेच खरं धन. म्हणून या दिवशी आपण आरोग्य, स्वच्छता, आयुर्वेदिक औषधं यांचं पूजन करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या काळात ऋतू बदलतो, हिवाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे शरीरात थंडपणा वाढतो. म्हणूनच या दिवशी तूप, हळद, दूध, तांदूळ यासारख्या उष्ण आहारांचं सेवन केलं जातं. आणि म्हणूनच धनोत्रयोदशी हा आरोग्याच्या गुंतवणुकीचा दिवस मानला जातो. या दिवशी सुवर्ण किंवा धातू वस्तू खरेदी करा. हे ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. आयुर्वेदिक स्नान आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. डे 2, नरक चतुर्दशी. दुसऱ्या दिवशी येते नरक चतुर्दशी. पण याचं खरं रहस्य खूप गहरं आहे. हो, म्हणतात ना श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला. हो, पण विचार करून बघा, नरकासूर म्हणजे बाहेरचा राक्षस नव्हे, तो आहे आपल्या आतला अहंकार, राग, द्वेष. आजच्या दिवशी त्याचा वध करायचा असतो. वा, म्हणजे हा दिवस मानसिक स्वच्छतेचाही आहे. या दिवशी पहाटे उष्ण तेलाने स्नान करावं. हे डिटॉक्स सारखं काम करतं, म्हणजे जुळ्या नकारात्मक विचारांसोबत शरीरही शुद्ध होतं. दिवस तिसरा, आता येते दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस, लक्ष्मीपूजन. हो, सगळीकडे दिवे, सुगंध, फूल, आरती, मिठाई. पण या दिवसामागे विज्ञान आहे. अमावस्येला चंद्र नसतो, नकारात्मक ऊर्जा जास्त असते. म्हणून दीप प्रज्वलनाने आपण प्रकाश निर्माण करतो. म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणजेच ऊर्जेच्या संतुलनाचा दिवस. हो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ती आहे शांती, कृतज्ञता, प्रेमाची ऊर्जा. घरात सुवासिक फुलं, सुगंधी दिवे, स्वच्छता हे सगळं पॉझिटिव्ह आयन वाढवतं आणि मन शांती निर्माण करतं. घर दुकाने स्वच्छ ठेवा. स्वच्छता म्हणजे ऊर्जेचा प्रवाह. दिवे लावा. लक्ष्मीपूजनाच्या वेळी मन शांत ठेवा आणि कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजेच लक्ष्मीपूजन फक्त पैसा मिळवण्याचा दिवस नाही, तर आत्मिक समृद्धीही मिळवणं. डे 4, बळी प्रतिपदा. हीच कथा आहे जी तुम्हाला मी इंट्रोमध्ये सांगत होती. तसं तर प्रत्येक दिवसामागे पौराणिक कथा आहे, पण हा व्हिडिओ जरा लांब झाला असता. मला ही कथा फार आवडली म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते. बळी प्रतिपदा नाव थोडं वेगळं, पण अर्थ फार सुंदर. बळीराजा म्हणजे हिरण्यकश्यपूचा नातू आणि प्रल्हादाचा नातू. प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता आणि त्याचं भक्तिमार्गे बळीराजाने पुढे चालवलं. बळीचा जन्म असुर कुलात झाला, पण त्याच्या मनात अन्याय नव्हता. तो दयाळू, प्रजापालक आणि सत्यप्रेमी राजा म्हणून प्रसिद्ध होता.
त्याचं राज्य इतकं न्यायी होतं की लोक म्हणायचे, बळीच्या राज्यात अन्याय नाही, दुःख नाही, खोट नाही. बळीने साम्राज्य आणि यश मिळवलं. देव सुद्धा घाबरले, पण त्याच्या मनात गर्व नव्हता. फक्त न्याय आणि धर्माची भावना होती. देव मात्र चिंतित झाले. जर असुरांचा राजा एवढा शक्तिशाली झाला तर देवांचं सत्ता संतुलन कोसळेल. देवाने भगवान विष्णूला विनंती केली, हे विष्णू, आमचं राज्य परत मिळवण्यासाठी काही उपाय करा. तेव्हा विष्णूने वामन अवतार धरला. बळी आणि वामन यांची भेट. बळीराजाच्या राज्यात अश्वमेध यज्ञ सुरू होतं तेव्हा झाले. यज्ञामध्ये जो कोणी काही मागतो त्याला काहीही नकार दिला जात नव्हता. सर्व राजे आणि ब्राह्मण त्या लहान मुलाचं तेज पाहून चकित झाले. वामनाने नम्रतेने विचारले, राजन, मला 3 पावलं इतकी भूमी द्याल का? बळी म्हणाला, फक्त 3 पावलं? मला काही मोठं माग मुला, सोने, जमीन, गाव, काहीही. वामन म्हणाला, नको राजन, मला फक्त 3 पावलं एवढे जमीन हवी. बळीने वचन दिलं आणि त्या क्षणी वामनाचं रूप बदललं. तो विश्वरूप विष्णू झाला. पहिलं पाऊल त्याने पृथ्वी व्यापली. दुसरं पाऊल स्वर्ग व्यापला. तिसऱ्या पावलांसाठी जागाच उरली नाही. तेव्हा वामन म्हणाला, राजन, आता तिसरं पाऊल कुठे टाकू बरं? बळी म्हणाला, माझ्या डोक्यावर ठेवा प्रभू. वामनाने बळीच्या डोक्यावर पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळ लोकात पाठवलं. पण बळीराजा भक्त आणि सत्यवचन पाळणारा होता. त्याच्या भक्तीमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू माझा महान भक्त आहेस. तुला दरवर्षी पृथ्वीवर येऊ देईल असा मी तुला आशीर्वाद देतो. तेव्हापासून बळीला दरवर्षी पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळाली. या दिवशी बळीराजा पृथ्वीवर येतो असं मानलं जातं, म्हणून लोक त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावतात, तोरणं बांधतात. ही कथा ऐकल्यावर मला त्यातनं काहीतरी बोध मिळाला, पण मी तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्हाला काय या कथेवरून बोध मिळाला तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा काळ कृषी चक्रात नवीन पीक साठवणीचा असतो. नवीन सूर्य ऊर्जा पृथ्वीवर पोचते, म्हणून हा दिवस नव उत्सव मानला जातो. आणि ज्याच्यामुळे आपण आता जे लुसलुशीत वरण भात तूप आपण खाऊ शकतो, म्हणजेच आपला शेतकरी, त्याला धन्यवाद द्या. आता येते भावंडाचं पर्व भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला तिळक लावते, गोडधोड खाल्लं जातं आणि नाती जपल्या जातात. हे होते दिवाळीचे 5 दिवस, म्हणजे जीवनाचे 5 धडे. धनत्रयोदशी शिकवते आरोग्याचं धन जपा. नरक चतुर्दशी नकारात्मकता नष्ट करणारं. लक्ष्मीपूजन समृद्धी आतून येते हे शिकवतं. बळीप्रतिपदा दिवस नम्र रहा हे शिकवतं. भाऊबीज नात्यांमध्ये प्रेम ठेवा हे शिकवतं. दिवे फक्त घरात लावू नका, आतल्या मनातही प्रकाश लावा. खरा प्रकाश बाहेरून नव्हे तर आतमधून यावा. आपण सर्वांना सात्विक, सुंदर आणि प्रकाशमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.